मम्मीला धाबामध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची कोकणच्या पद्धतीची भाजी। अत्यंत मस्त आणि सुंदर, अत्यंत स्पेशल भाजी। ती काजू कसे साफ करायचे, काय करायचे, हे सगळ्याची माहिती मी तुम्हाला त्याच्यात दिली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। त्याच्यासाठी हे ओले काजू घेतलेत, कोकणात मिळतात, मुंबईत पण मिळतात। हे तुमच्याकडे जर ओले काजू नसतील तर तुम्ही आपले नॉर्मल सालाचे काजू असतात ना, ते गरम पाण्यात घातले तरी चालतात। हे गरम पाण्यात घालायचे आणि त्याची बघा, हे गरम पाण्यात घालून मी एक अर्धा तास ठेवले तरी असेच चांगले पटापट ह्याची सालं निघायला लागली। तुमच्याकडे अर्धा तास नसेल 15-20 मिनिटं ठेवले तरी निघतात। आणि बघा किती सहजपणे ह्याची सालं आपली निघालेली आहेत। आणि हे कोकणातली अत्यंत म्हणजे आवडीची हे डिश आहे। मी दोन उभे 2 आडवे कांदे घेतलेले आहेत, एक मोठा बटाटा, मालवणी मसाला, सुकं खोबरं, हे आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट घेतली आहे, राई जिरं घेतलं आहे फोडणीसाठी, राई घेतली आहे, हे हिंग घेतलं आहे आणि हळद घेतली आहे, थोडंसं धणे जिरा पावडर। हे टोमॅटो मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे आणि ही लसूण मी ठेचून घेतलेली आहे फोडणीसाठी। ही अत्यंत महत्त्वाची आहे, खूप त्याने छान टेस्ट येते। कोथिंबीर वरतून गार्निशिंगसाठी। आणि ही 3 बेडगी मिरच्या घेतल्या आहेत, 2 लवंग, 2 मिरी, 2 दालचिनी आणि 1 चक्रफूल, 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि धणे। असं हे सगळं छोटंसं बायफाचा तुकडा, ह्याचं मी मेजरमेंट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। हे सगळं घालून हे आपला गरम मसाला आहे, ते थोडंच घालायचं आहे, कारण मालवणी मसाल्यात सगळा गरम मसाला असतो। हा मालवणी मसाला माझा घरगुती आहे, ह्याची पण रेसिपी पुढे मागे मी तुम्हाला नक्की दाखवेन। हा बघा, हा मसाला आपला भाजून झालेला आहे, भाजून तो काढून घ्यायचा। एक लक्षात ठेवा, तो भाजून त्याच्यातच कांदा भाजायला घेऊ नका, तो काढून घ्या, नाही तर तो जास्त भाजला गेला की चव कडू होते। कांदा चांगला लालसर झाला की हे सुकं खोबरं मी अगदी अर्ध्याच्या अर्धी वाटी घेतलेलं आहे। हे सगळं सुकं खोबरं वगैरे बघा गुलाबी रंगाचंपर्यंतच भाजून घ्यायचं। आता राई जिरं हिंगची फोडणी द्यायची आणि त्याच्यात ही लसणीच्या त्या ठेचलेल्या पाकळ्या आहेत त्या घातल्या, थोडा कढीपत्ता घातला आणि हे चांगलं जसं लसूण गोल्डन ब्राऊन होते त्याच्यात कांदा घालायचा आणि हा कांदा छान असा परतून घ्यायचा आणि मग लगेच टोमॅटो घालायचा आणि हा टोमॅटो पण चांगला छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा। खूपच सुंदर, खूपच टेस्टी लागते। आणि ही अत्यंत म्हणजे एखादा पाहुणा आला तर त्याला दिली तर त्याला अगदी खूपच मोठं असं गोड मिष्टान्न नको इतकं छान होईल। आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट टाकली, मालवणी मसाला, हळद धणे जिरा पावडर हे सगळं टाकलेलं आहे। आलं लसूण मिरची कोथिंबीर अशी जर मिक्स पेस्ट बनवून ठेवली आणि ती वापरली ना तर त्याने अजून जास्त टेस्ट येते रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्टपेक्षा। तर तुम्ही हे फ्रीजरमध्ये करून ठेवू शकता। बटाटे घातलेत, ही पेस्ट नक्की तुम्ही फ्रीजरमध्ये करून ठेवा, तुमच्या जेवणात घाला, खरंच छान वाटते। आणि ओले काजू सालं काढून ठेवलेले ते टाकले आणि झाकण ठेवून दिलेले आहे। हे मीठ मी आधी नाही टाकलं आहे, मीठ थोड्या वेळाने टाकायचं, कारण मीठ जर तुम्ही आधी टाकलं तर काजू शिजायला कदाचित वेळ लागू शकतो, कधी बटाटे शिजायला वेळ लागू शकतो। त्याच्यात आता ह्याच्यानंतर मी मीठ टाकलं आणि ही वाटण जे वाटून घेतलं होतं आपण, कांदा खोबरं सुकं खोबरं आणि गरम मसाल्याचं ते, आणि त्याच भांड्यात पाणी टाकून आपण ते पाणी अजून टाकलेलं आहे। हे बघा खूप छान, ह्याच्यात थोडीशी किंचित मी साखर टाकलेली आहे आणि हे मीठ टाकलं। हे बघा खूपच छान असं हे लागतं, खूपच छान टेस्टी लागतो। आणि माझा मसाला घरचा आहे, पण मालवणी मसाला सगळीकडे मिळतो। तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल टेन्शन घेऊ नका, तुम्ही गरम मसाला टाका, एखाद दुसरी लवंग मिरी तुम्हाला हवी तर वाढवा, किंवा त्याच्याऐवजी पण गरम मसाला टाका आणि त्याच्याबरोबर रंगासाठी हवी तर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर तर आपण ऑलरेडी भाजायला टाकलेली, बेडगी मिरची। हा बघा हे तयार झालेलं आहे, खूपच सुंदर असं मस्त असं हे रंग बघा, अप्रतिम रंग, आणि दिसायला असं वाटतं की पटापट
चपाती अगदी भातावर पण खाऊ शकतो, कधी एकदा चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता. खूपच छान अशी ही रेसिपी. कशी आवडली असेलच तुम्हाला ती भाजी. आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटते. त्याच्यात तुम्ही करताना काही चेंज केला असेल तर तुम्ही मला सांगा. आणि ह्या चॅनलला माझी सूचना सांगते की पटकन फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक